आज जे आपण विज्ञानाचे टॉपिक शिकू राहिलो रेल्वे ग्रुप डी साठी, त्याचा आज दुसरा टॉपिक आहे. आणि खूप वेळा तुम्ही रेल्वे ग्रुप डी मध्ये म्हणा किंवा PSI-ST असिस्टंटच्या कंबाईनच्या परीक्षेसाठी म्हणा किंवा राज्यसेवेच्या परीक्षेसाठी म्हणा किंवा इतर क्लास 3च्या परीक्षेसाठी म्हणा, एक अशा प्रकारचं फिजिक्समधलं जे गणित आहे ते ऐकलं असणार. ते म्हणजे 12 ग्रॅम वस्तुमान आणि 2 सेंटीमीटर गुणेला 3 सेंटीमीटर गुणेला 1 सेंटीमीटर चित्ती असलेल्या लाकडी ठोकळ्याची घनता किती. म्हणजे घनतेचं गणित तुम्ही खूप वेळा पाहिलं असेल किंवा असे गणित खूप वेळा अभ्यासलं असणार की एका वस्तूचे वस्तुमान 30 किलोग्रॅम असून आकारमान 5 घन सेंटीमीटर आहे, तर त्या पदार्थाची घनता काढा. बरोबर. किंवा असे गणित एक खूप वेळा पाहिलं असेल की एका वस्तूचे तापमान 10 अंश सेल्सिअस आहे, तर ते फॅरनहाइटमध्ये काढा. तर आजचा जो टॉपिक आहे तो हे गणित क्लिअर होण्यासाठी आपला उद्देश आहे की हे अशा प्रकारचे गणित क्लिअर झाले पाहिजे. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यासाठी आपल्याला याची थेअरी पाहावी लागेल की घनता कशाला म्हणतात, द्रव्यमान कशाला म्हणतात, द्रवणांक कशाला म्हणतात, उत्कलनांक कशाला म्हणतात, बाष्पीभवन कशाला म्हणतात किंवा संप्लवन कशाला म्हणतात किंवा पदार्थाच्या अवस्था 3 ज्या असतात द्रव वायू त्या कशा प्रकारच्या असतात, त्या सर्व शिकल्यावर आपण हे गणित सोडवू शकतो. आणि फिजिक्सचं एक वैशिष्ट्य आहे, फिजिक्समध्ये किंवा भौतिकशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करत नाही तोपर्यंत याच्यातले गणित तुम्हाला येऊच शकत नाही. म्हणून मी आधी तुमचे कन्सेप्ट क्लिअर करतो. तर पहिली कन्सेप्ट मी तुमची क्लिअर करतो, ते म्हणजे अशी की द्रव्याच्या अवस्था. तर बा द्रव्याच्या 3 अवस्था आहेत. पहिली जी द्रव्याची अवस्था आहे ते आहे स्थायू, दुसरी अवस्था आहे द्रव आणि द्रव्याच्या अवस्था. बरोबर. द्रवाच्या अवस्था आणि द्रव्याच्या अवस्था. तर जगात 2 गोष्टी ज्या आहेत त्या अविनाशी गोष्टी आहेत. एक आहे द्रव्य आणि एक आहे ऊर्जा. द्रव्य आणि ऊर्जा. मी एक छोटीशी आकृती आपल्याला काढून दाखवतो. जगात 2 गोष्टी अविनाशी आहेत. एक गोष्ट म्हणजे द्रव्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऊर्जा. बरोबर. आता हे जे द्रव्य आहे त्या द्रव्याच्या 2 अवस्था आहेत. एक आहे भौतिक अवस्था आणि एक आहे रासायनिक अवस्था. रासायनिक अवस्था. आणि हे जे विश्वाचे 2 घटक आहेत द्रव्य आणि ऊर्जा, जे अविनाशी आहेत द्रव्य आणि ऊर्जा, याच्या अविनाशाचा नियम तुम्हाला माहित आहे. ऊर्जेच्या अविनाशाचा नियम आणि द्रव्याच्या अविनाशाचा नियम तुम्हाला माहित आहे की हे निर्माणही करता येत नाही, हे नष्टही करता येत नाही. याचं फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. तर हे जे द्रव्य आहे द्रव्याच्या 2 अवस्था आहेत. एक आहे भौतिक अवस्था आणि एक आहे रासायनिक अवस्था. आता भौतिक अवस्था कोणत्या आहेत, तर भौतिक अवस्था पहिली आहे स्थायू, दुसरी भौतिक अवस्था द्रव आणि तिसरी भौतिक अवस्था आहे वायू. आणि रासायनिक अवस्था आज आपण अभ्यासणार नाही आहोत कारण ते रसायनशास्त्रामध्ये जाते. आज फक्त आपलं भौतिक शास्त्र सुरू आहे. तर ह्याच्याच 2-3 अवस्था आहेत, स्थायू, द्रव आणि वायू. त्याबद्दल आपण माहिती पाहू. आधी आपण पाहू की बा स्थायूचे गुणधर्म काय, किंवा एक जनरल गोष्ट सांगून देतो. ज्याला आकारी असते, ज्याला आकारमानी असते त्याला स्थायू म्हणतात. ज्याला निश्चित आकारमान असते म्हणजे जे मोजता येते पण त्याला निश्चित आकार नसते, ते ज्या गोष्टीमध्ये आपण टाकलं त्या गोष्टीचा आकार त्याला प्राप्त होते, त्याला द्रव्य म्हणतात. ज्याला आकारी नसते, ज्याला आकारमानही नसते त्याला वायू म्हणतात. हे 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता याचे हळूहळू आपण गुणधर्म बघू. तर स्थायूचे गुणधर्म, तर पहा स्थायूला निश्चित आकारी असते आणि निश्चित आकारमानी असते. स्थायू मोजता येते. स्थायूमध्ये तन्यता हा गुणधर्म असते. म्हणजे जर तुम्ही स्थायूला ठोकून स्थायूमधला आपण तार तयार करू शकतो, त्याला तन्यता म्हणतात. आणि स्थायूमध्ये वर्धनीयता असते. म्हणजे एखादा स्थायू तुम्ही ठोकला तर ठोकून त्याचा पत्रा तयार करता येते. म्हणजे स्थायूमध्ये वर्धनीयता सुद्धा असते. आता आपण द्रव्याचे गुणधर्म पाहू. द्रव्याला निश्चित आकारमान असते. म्हणजे द्रव्य मोजला जाते, ते निश्चित आकारमान मोजून ठेवलेलं असते पण त्याला निश्चित आकार नसते. आणि हे द्रव्य तुम्ही ज्या भांड्यात टाकसाल त्याचा आकार त्याला प्राप्त होते. आता नंतर आपण वायूचे गुणधर्म पाहू. तर वायूला निश्चित आकारी नसते आणि निश्चित आकारमानी नसते. आणि वायूमधल्या 2 कणांमधलं अंतर जास्तीत जास्त असते. स्थायूमधल्या 2 कणांमधलं अंतर सर्वात कमी असते. हे याचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. आता कसं माहिती आहे काय, एक गोष्ट आहे की जर तुम्ही स्थायूला विशिष्ट उष्णता दिली. आता उष्णता म्हणजे काय, तर उष्णता हे ऊर्जेचं एक रूप आहे. बरोबर.
उष्णतेचं एस आय पद्धती एककमधलं एस आय पद्धतीमधलं एकक आहे उष्णतेचं जूल, कारण ते ऊर्जेचं रूप आहे. ऊर्जेचं एस आय मधलं एकक जूल आहे, म्हणून उष्णतेचं सुद्धा जूल आहे. बरोबर. MKS पद्धतीमध्ये उष्णतेचं एकक आहे किलो कॅलरी आणि CGS मध्ये आहे कॅलरी. उष्णता म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीमधील असणारी तापमानाची पातळी म्हणजे उष्णता. मग एक सामान्य गोष्ट आहे की एक स्थायू आहे, त्या स्थायूला जर तुम्ही उष्णता दिली त्याचं द्रवात रूपांतर होतं, आणि द्रवाला जर तुम्ही उष्णता दिली त्याचं वायूत रूपांतर होते. पण हे झालं आपल्या बोली भाषेत. याच्या काही शास्त्रीय कन्सेप्ट आहेत, त्या शास्त्रीय कन्सेप्ट परीक्षेमध्ये येतात. आता शास्त्रीय कन्सेप्ट कोणत्या, पहिली कन्सेप्ट आहे द्रवणांक. आता द्रवणांक म्हणजे काय, तर ज्या तापमानाला स्थायूचे द्रवात रूपांतर होते त्याला त्या पदार्थाचा द्रवणांक म्हणतात. ज्या तापमानाला स्थायू पदार्थाला उष्णता दिली असता त्याचं द्रवात रूपांतर होते त्याला त्या स्थायू पदार्थाचा द्रवणांक म्हणतात. बरोबर. त्यानंतर आता जर द्रवाला उष्णता दिली त्याचं वायूत रूपांतर होते. याची शास्त्रीय व्याख्या काय, तर ज्या विशिष्ट तापमानाला एखाद्या द्रव पदार्थाचे वायू पदार्थात रूपांतर होते त्याला त्याचा उत्कलनांक म्हणतात. काय म्हणतात, उत्कलनांक म्हणतात. आता पुढच्या गोष्टीवर जाऊ, गोठणबिंदू. आता ज्याप्रमाणे तुम्ही स्थायूला उष्णता दिली त्याचं द्रवात रूपांतर झालं, द्रवाला उष्णता दिली त्याचं वायूत रूपांतर झालं. आता जर त्याची वरून उष्णता काढत झालं होतं डबल त्याचं कन्व्हर्टर होत जाते. मग आता जर तुम्ही एक सामान्य प्रयोग आहे की कपबशी आहे, त्यात गरम चहा आहे, त्या गरम चहाच्या कपबशीवर तुम्ही जर कप खाली ठेवला आणि बशीवर ठेवली आणि काही वेळानं बशी काढून घेतली तर बशीला असे दव चिटकलेले दिसतात पाण्यासारखे, तर ते काय आहे, तर ते वाफेचं द्रवात रूपांतर आहे. मग आता आपण तेच गोष्ट शिकू की ज्या तापमानाला द्रव पदार्थाचं पहिले ज्या तापमानाला वायूतली उष्णता आपण काढत गेलो, म्हणजे जर आपण वायू थंड करत गेलो तर त्याचं द्रव पदार्थात रूपांतर होते. म्हणून ज्या पदार्थाला वायूचे द्रवात रूपांतर होते त्याला संगणन म्हणतात. काय म्हणतात, संगणन. आणि ज्या पदार्थाला द्रवाचे स्थायीत रूपांतर होते त्याला गोठणांक म्हणतात. बरोबर. आता आपण पुढच्या गोष्टीवर जाऊ. दोन गोष्टी महत्वाच्या राहिल्या. बाष्पीभवन. आता बाष्पीभवन म्हणजे काय, तर बाष्पीभवन म्हणजे उत्कलनांक. पहा, तुम्हाला माहिती आहे की समजा तुम्ही एक द्रव पदार्थ असं एक ताट घेतलं मोठं, त्या ताटात पाणी टाकलं, ते पाणी आपल्या उन्हात नेऊन ठेवून दिलं. तुम्हाला काय दिसेल की काही वेळाला काय दिसेल की त्या पाण्याची वाफ झालेली दिसेल तुम्हाला काही वेळाला. ते ताट जर मोठा कोपर असता तुम्हाला लवकर त्याची वाफ झालेली दिसेल, तो कोपर अजून मोठा असता तुम्हाला आणखी वाफ झालेली दिसेल. म्हणजे याचं कारण काय की हे जे बाष्पीभवनाची क्रिया आहे हे पृष्ठभागाच्या मोकळ्या क्रियेबरोबर घडते. म्हणजे ज्या तापमानाला म्हणजे उत्कलनांकापेक्षाही कमी तापमानाला जेव्हा द्रव पदार्थाचे वायू पदार्थामध्ये रूपांतर होते मोकळ्या पृष्ठभागावर, तेव्हा त्याला बाष्पीभवन म्हणतात. आता तुमच्या डोक्यात ही गोष्ट आली अशी की मग सर धरणातलं पाणी जे आहे, धरणातल्या पाण्याचं बाष्पीभवन का बरं होत नाही. त्याच्यातली पहिली महत्त्वाची कारण मी तुम्हाला सांगतो की धरणामध्ये जास्त प्रमाणात पाणी असते आणि त्याची संगणन क्षमता जास्त असते. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे या धरणाच्या आजूबाजूला सिटिल अल्कोहोल शिपडलेलं असते, त्याच्यामुळे काय होते याचं बाष्पीभवन हळूहळू होते, लवकर होत नाही. म्हणून धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवलेलं असते. तर आता आपण पुढच्या गोष्टीवर जाऊ. संप्लवन म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे मी आताच तुमच्याशी बोललो, स्थायू पदार्थाला तुम्ही उष्णता जर दिली त्याचं द्रवात रूपांतर होते आणि द्रव पदार्थाला उष्णता दिली त्याचं वायूत रूपांतर होते. पण जगात काही असे पदार्थ आहेत, कापूर आहे, आयोडीन आहे, डांबराच्या गोळ्या आहेत, हे जे पदार्थ आहेत या पदार्थ स्थायू रूपात असतात आणि डायरेक्ट जर या स्थायू पदार्थाला उष्णता दिली तर त्याचं द्रवात रूपांतर होतं, डायरेक्ट वायूत रूपांतर होते. त्याला संप्लवनशील पदार्थ असं म्हणतात. बरोबर. आता आपण आपले ते गणित क्लिअर करण्यासाठी पुढच्या गोष्टीवर बोलणार आहे. पुढची गोष्ट म्हणजे अशी की मापन श्रेणी. तर मापन श्रेणी तीन प्रकारच्या असतात. एक सेल्सिअस मापन श्रेणी, दुसरी फॅरनहाइट मापन श्रेणी आणि तिसरी केल्विन मापन श्रेणी. आता जे पहिली सेल्सिअस मापन श्रेणी आहे त्यावर 0 ते 100 पर्यंतचे बिंदू दिलेले असतात. 0 ते 100. जे फॅरनहाइट मापन श्रेणी आहे त्या फॅरनहाइट मापन श्रेणीवर 212 पर्यंतचे बिंदू दिलेले असतात आणि जे केल्विन मापन श्रेणी आहे त्याच्यात 273.5 केल्विन ते 373.5 केल्विन पर्यंतचे मापन बिंदू दिलेले असतात. आता जे सेल्सिअस मापन श्रेणी आहे जे सारखे 100 भाग करतात. बरोबर. फॅरनहाइट मापन श्रेणीचे जास्त भाग होतात आणि केल्विन मापन श्रेणीचे सुद्धा सारखे 100 भाग करतात. बरोबर. तर आता या सेल्सिअस मापन श्रेणीत मानवी शरीराचं तापमान 36.9 अंश सेल्सिअस असते. फॅरनहाइट मापन श्रेणीत मानवी शरीराचं सामान्य तापमान
98.4 फॅरनहाईट असते आणि केल्विन मापन श्रेणीमध्ये मानवी शरीराचं तापमान 310 केल्विन असते. बरोबर. आता हे जे फॅरनहाईट आणि सेल्सिअस मापन श्रेणी आहे याचं रूपांतर सुद्धा करता येते. बरोबर. तर मग आता फॅरनहाईटचं सेल्सिअसमध्ये रूपांतर करणे आणि सेल्सिअसचं फॅरनहाईटमध्ये रूपांतर कसं करतात त्यासाठी एक सूत्र आहे. बरोबर. आता सेल्सिअसचं फॅरनहाईटमध्ये आणि फॅरनहाईटचं सेल्सिअसमध्ये रूपांतर करण्याचे सूत्र आहे ते असं आहे. C is equal to F. C is equal to 5/9 कंसात F वजा 32. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामुळे काय होईल की बा सेल्सिअसचं फॅरनहाईटमध्ये रूपांतर करते आणि फॅरनहाईटचं सेल्सिअसमध्ये रूपांतर करते. सूत्र डबल लक्षात ठेवा. सेल्सिअस बरोबर 5/9 फॅरनहाईट वजा 32 म्हणजे C is equal to 5/9 in bracket F minus 32. बरोबर. आता पहा एक खूप वेळा एक गोष्ट सांगतात की कोणत्या तापमानाला मी 9व्या वर्गाचा तुमच्या समोर म्हणतो राहिलो, कोणत्या तापमानाला सेल्सिअस आणि फॅरनहाईट मापन श्रेणी हे एकच तापमान दर्शविते. तर त्याचं उत्तर खूप जास्त पुस्तकात -40 दिलेलं आहे. बरोबर. आणि ते अतिशय योग्य आहे. पहा आपण क्लिअर करून पाहू. समजा -40 सेल्सिअस तापमान आहे आपलं, सेल्सिअस अंश सेल्सिअस डिग्री सेल्सिअस तापमान आहे आपलं, ते आपण या जागी ठेवू. -40 बरोबर 5/9 F वजा 32 ठेवलं. आता जे इकडे भागेला आहे ते गुणिले जे गुणिले आहेत ते भागेला -40 गुणिला 9 भागेला 5 बरोबर F वजा 32. आता भाग देऊ. 5/8 40 वजा 8 गुणिला 9 म्हणजे वजा 72 बरोबर F वजा 32. हा 32 इकडे वजा इकडे अधिक वजा 72 अधिक 32 बरोबर फॅरनहाईट. फॅरनहाईट इज इक्वल टू वजा 72 अधिक 32 म्हणजे वजा 40. मी तुम्हाला एक सिद्ध करून दाखवलं की या तापमानाला दोन्ही मापन श्रेणी एकच आहेत. पहा की -40 सेल्सिअस होणार की -40 फॅरनहाईट होणार, या दोन्ही तापमानाला ह्या मापन श्रेणी एकच असतात. बरोबर. त्याचं सूत्र तुम्ही लक्षात ठेवा की C बरोबर 5/9 F वजा 32. चला आता पुढच्या गोष्टीवर आपण जाऊ. आता हे जे आपण सर्व शिकलो हे कशासाठी शिकलो, या सर्व गोष्टीवर आपण काय साध्य केलं, तर आपल्याला जे घनतेचे गणित आहे ते क्लिअर करायचे होते आज, आणि जे सेल्सिअस फॅरनहाईटचे गणित आहेत ते क्लिअर करायचे होते, म्हणून त्याची कन्सेप्ट मी तुमच्या समोरच मांडली. आता याचे जे प्रश्न आहेत ते कसे येतात, तर प्रश्न पहिले आपण चेक करू. जे वन लाईनर क्वेश्चन आहे त्याच्यातले ते वन लाईनर क्वेश्चन मी तुमच्या समोर क्लिअर करतो आणि त्याच्यानंतर याचे मॅथ गणित सांगतो. तर पहा पहिला प्रश्न याच्यात दिलेला आहे यांनी, रिकामी जागा निश्चित आकार असतो, तर निश्चित आकार हा स्थायूला असतो. दुसरा प्रश्न आहे, रिकामी जागा निश्चित आकार नसतो आणि आकारमानी नसते. निश्चित आकारही नसतो, आकारमान नसते. आता मी तुमच्याशी बोललो वायूला. पाणी 0 सेल्सिअसला रिकामी जागा अवस्थेत असते, तर शुद्ध पाण्याचा गोठणांक 0 सेल्सिअस आहे, तर त्याचं उत्तर आहे स्थायू अवस्थेत. पाण्याचा गोठण बिंदू किती आहे फॅरनहाईटमध्ये, त्याचं उत्तर आहे 32 फॅरनहाईट. बरोबर. कारण फॅरनहाईटचे भाग कसे होतात, 32 फॅरनहाईट ते 212 फॅरनहाईट. बरोबर. त्यानंतर आपण पुढच्या गोष्टीवर, स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याला काय म्हणतात. मी तुम्हाला आताच तुमच्याशी बोललो की स्थायू पदार्थाला उष्णता दिली त्याचं द्रवात रूपांतर होते, द्रवाला उष्णता दिली त्याचं वायूत रूपांतर होते. पण काही पदार्थ असे आहेत की त्याला ते स्थायू असतात, त्याला जर उष्णता दिली तर डायरेक्ट वायूत रूपांतर होते. म्हणून असं म्हणते की स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात, त्याला संप्लवन म्हणतात. पुढे जो आपण वाफेपासून द्रव्याचे थेंब तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात. मी तुम्हाला आताच एक सामान्य उदाहरण सांगितलं, ते म्हणजे असं होतं की कपबशीमध्ये गरम चहा घ्या, ते तो कपात घ्या, कप ठेवा, त्या कपावर कप बशी ठेवा आणि ते बशी थोड्या वेळानं दूर करा, तुम्हाला त्या बशीच्या खाली पृष्ठभागाखाली थेंब तयार झालेले दिसतील. त्याचं उत्तर संगणन आहे. तर प्रश्न असा आहे की वाफेपासून द्रवाचे थेंब तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, त्याचं उत्तर संगणन. पुढे जो आपण द्रवाच्या चौथ्या अवस्थेला काय म्हणतात. आपण द्रवाच्या 3 अवस्था पाहिल्या, स्थायू, द्रव, वायू. द्रवाची चौथी अवस्था जी आहे ती प्लाझ्मा, आणि प्लाझ्मा ही जी अवस्था आहे हे खूप अति जास्त तापमान असणाऱ्या ठिकाणी आढळते. त्यानंतर आपण पुढे जाऊ, पाण्याचा उत्कलनांक फॅरनहाईटमध्ये सांगा. तर तुम्हाला माहित आहे की मानक दाबाला शुद्ध पाण्याचा द्रवणांक फॅरनहाईटमध्ये, मानक दाबाला शुद्ध पाण्याचा द्रवणांक फॅरनहाईटमध्ये 32 फॅरनहाईट आहे, आणि उत्कलनांक जो आहे तो आहे 212 फॅरनहाईट, म्हणजे याचे सारखे 180 भाग होतात. पुढे जो आपण रिकाम जागा या पदार्थाला उष्णता दिली असता त्याचे संप्लवन होत नाही, म्हणजे याचं म्हणणं असंच आहे की खालीलपैकी संप्लवनशील पदार्थ कोणता नाही आहे,
तर ऑप्शन दिले आहे ना 4, कापूर, अमोनियम क्लोराईड, फॉस्फरस आणि आयोडीन. आणि याचं योग्य उत्तर राहणार आयोडीन. याचं योग्य उत्तर राहणार फॉस्फरस, कारण हा संप्लवनशील पदार्थ नाही आहे. पुढच्या गोष्टीवर जाऊ. द्रव्याची 5वी अवस्था कोणती? तर मी तुम्हाला सांगितलं द्रव्याची पहिली अवस्था स्थायू, द्रव, वायू, 4थी अवस्था प्लाझ्मा आणि 5वी अवस्था बोस आईन्स्टाईन. ते त्यानं विचारलेलं आहे. बरोबर. हे अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत येऊ शकतात, तुम्हाला ते क्लिअरही करावे लागतील. आता मी त्याच्यावर काही मॅथ्स तुम्हाला क्लिअर करून सांगतो. मी जेव्हा मॅथ्स सांगेन तुम्हाला ते लिहून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी ते समजून सांगणार. तर प्रश्न असा आहे, 12 ग्रॅम वस्तुमान आपण जे शिकलो त्याचा उपयोग आपण याच्यात करू. 12 ग्रॅम वस्तुमान आणि 2 सेंटीमीटर गुणेला 3 सेंटीमीटर गुणेला 1 सेंटीमीटर चिती असलेल्या, चिती म्हणजे त्याच्या पृष्ठभाग असलेले, लांबी रुंदी उंची असलेल्या लाकडी ठोकळ्याची घनता काढा. लाकडी ठोकळ्याची घनता काढा. आता प्रश्न असा आहे की आपल्याला घनता म्हणजे काय हे माहीत पाहिजे. तर घनता म्हणजे की कोणत्याही गोष्टीने संपूर्ण वातावरणात किंवा या अवकाशात किती स्थान व्यापलेले. आता हा जो पेन आहे, या पेनाने या अवकाशात किती स्थान व्यापलं त्याला घनता म्हणतात. तर मग आता आपल्याला लाकडी ठोकळीची घनता काढायची आहे. तर घनतेचं सूत्र आहे वस्तुमान भागेला घनफळ. आम्ही घनतेचं सूत्र क्लिअर करतो, हे तुम्ही पाठच करून घ्या. वस्तुमान घनतेचं सूत्र असं आहे, घनतेचं सूत्र असं आहे, तुम्ही क्लिअर करून घ्या. वस्तुमान कोणत्याही पदार्थाची घनता बरोबर. आता या सूत्रावरूनच तुम्ही एकक तयार करू शकता. कोणत्याही पदार्थाची घनता बरोबर वस्तुमान भागेला घनफळ. वस्तुमान भागेला घनफळ. आता या सूत्रावरून याच्यावरून काय होऊ शकते. आता प्रश्न असा आहे की खूप परीक्षा येते की घनतेचं एकक काय आहे. घनतेचं एकक आहे ग्रॅम मीटर पर ग्रॅम मीटरचा घन. हे घनतेचं एकक आहे. आता हे कसं बनवलं तर पहा, लक्ष द्या इकडे. तर वस्तुमान किती आहे तर पहा, त्याचं वस्तुमान त्यांना लिहून दिलं की बा याचं वस्तुमान आहे 12 ग्रॅम. याचं वस्तुमान आहे 12 ग्रॅम. याचं वस्तुमान आहे 12 ग्रॅम. 12 ग्रॅमचं वस्तुमान आहे. आणि घनफळ, घनफळ मीन्स लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची. तर आता आपण त्याच्या लांबी गुणेला रुंदी गुणेला उंचीसाठी लांबी रुंदी उंची पाहू. तर लांबी रुंदी उंची दिली 2 सेंटीमीटर गुणेला 3 सेंटीमीटर गुणेला 1 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला करू 2/3/1 सेंटीमीटरचा क्यूब. याचं कारण असं सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर मीन्स सेंटीमीटर क्यूब. आता आपण त्याचं उत्तर काढून घेऊ. आता आपण भाग करू. घनता मीन्स वस्तुमान भागेला घनफळ. घनफळ सूत्र लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची. ते तू लिहून देते. तर 12 3 × 6 म्हणजे याचं उत्तर येईल 2 ग्रॅम पर सेंटीमीटरचा घन. हे अशी त्या वस्तूची घनता. असे घनता काढा हे सूत्र खूप वेळा येतात आणि परीक्षेमध्ये येतात. आता आपण पुढच्या गोष्टीवर असंच मी तुम्हाला एक हे सांगतो गणित, ते तुम्हाला करून पाहायचं आहे. एका वस्तूचं जे आकारमान आहे म्हणते, एका वस्तूचं जे आकारमान आहे ते 25 घन सेंटीमीटर आहे. बरोबर लिहे. एका वस्तूचे आकारमान 25 घन सेंटीमीटर आहे. त्या वस्तूच्या पदार्थाची घनता 7 ग्रॅम पर सेंटीमीटरचा घन असल्यास त्या वस्तूचे वस्तुमान काढा. म्हणजे तेच गणित आहे, ते उलट झालं. फक्त त्याची घनता आपल्याला लिहून दिली 7 ग्रॅम सेंटीमीटरचा घन. म्हणजे इथं काय केलं, याचं उत्तर लिहून दिलं 7. बरोबर. वस्तुमान लिहून दिलं, त्याचं वस्तुमान किती आहे, त्याचा आकार वस्तुमान आपल्याला काढायचं आहे. आकारमान लिहून दिलं 25. मग आता वस्तुमान आपण काढू आणि आकारमानाला लिहून दिलं. आकारमान म्हणजे घनफळ 25. मग वस्तुमान बरोबर हा 25 इकडे भागेला आहे. 25 7 175 ग्रॅम. कारण सेंटीमीटर घन कॅन्सर. बरोबर. आणि त्याच्यानंतरचं गणित आपण पाहू. आता मी तुम्हाला आता एक सूत्र शिकवलं होतं. सूत्र होतं सेल्सिअसचं फॅरनहाईटमध्ये करणे आणि फॅरनहाईटचं सेल्सिअसमध्ये करणे. सूत्र असं होतं C बरोबर 509 F वजा 32. त्या सूत्राचा तुम्हाला आता योग्य वापर करायचा आहे. तर पुढचा प्रश्न मी तुमच्या समोर वाचतो. एका वस्तूचे तापमान 10 अंश सेल्सिअस आहे. हे तापमान फॅरनहाईटमध्ये व्यक्त करा. एका वस्तूचे तापमान म्हणते 10 अंश सेल्सिअस आहे, तर हे तापमान फॅरनहाईटमध्ये व्यक्त करा. चला मी तुमच्या समोर सूत्र लिहितो. सूत्र असं आहे C बरोबर 509 F वजा 32. तर एका वस्तूचं तापमान म्हणते 10 अंश सेल्सिअस आहे, ते फॅरनहाईटमध्ये व्यक्त करा. तर मी आता लिहितो 10 बरोबर 509 F वजा 32. बरोबर. आता हे जो भागेला गुणिले तो भागेला आणतो.
10 9 90 90 किंवा 5 1 5 5 2 10 9 2 18 18 बरोबर f वजा 32 हा 32 इकडे वजा इकडे अधिक होणार 32 आणि 18 ते झाले 50 फॅरनहाइट मध्ये आहे 50 फॅरनहाइट अगदी सोपी आहे. आता एक गणित मी तुम्हाला याच्यावरच होमवर्कसाठी देतो. ते गणित असं आहे, आता याच्यावर आपण जे टेलिग्राम चॅनल सुरू करणार आहोत ते टेलिग्राम चॅनलवर याच्या PDF मी आता टाकत जाईन या गणिताच्या, तुम्हाला ते घरी सोडवायचे आहे. तर पुढचं आहे, एका वस्तूचे तापमान 68 फॅरनहाइट आहे तर त्याचं 68 मीन्स 68, एका वस्तूचे तापमान 38 अंश फॅरनहाइट आहे तर हे तापमान सेल्सिअस मध्ये व्यक्त करा. मग आता आपल्याला काय करायचं म्हणजे फॅरनहाइटचं सेल्सिअस करायचं. सूत्र सेम आहे, सूत्र तुमच्या समोर आहे. C बरोबर 509 F वजा 32. तर C बरोबर 509 F किती आहे 68 68 मायनस 32. तर C बरोबर 509 68 मधले 32 गेले 6 3 36 राहिले. आता गुणाकार करू तर 9 चूक 36 आणि 4 पंच 20 20 अंश सेल्सिअस. तर अशा प्रकारे तुम्हाला फॅरनहाइटचं सेल्सिअस मध्ये करता येते आणि सेल्सिअसचं फॅरनहाइट मध्ये करता येते. सूत्र एकच आहे. आणि ज्या तापमानाला फॅरनहाइट आणि सेल्सिअस मापन श्रेणी एकच वेळ दर्शवते ते तापमान आहे -40 डिग्री सेल्सिअस -40 डिग्री फॅरनहाइट. तर आपण या प्रकारे आज हा पूर्ण टॉपिक शिकलो. आता तिसरा भाग आपण उद्या करू. धन्यवाद.